लपंडाव या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आपण बघणार आहोत की हा कान्हा वेश बदलून सखीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि बिचारी सखी कान्हाच्या आठवणींमध्येच रमलेली असते. प्रेक्षकांना आता बघूया ही सखी खरंच कान्हाच्या आठवणींमध्ये होती की त्याच्यासमोर नाटक करते. चला तर प्रेक्षकांना सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. सुरुवातीलाच प्रेक्षकांना आपण बघतो की सखी कान्हाने म्हणजे मोरपीस असतो तो हातात घेऊन त्याकडे बघत असते आणि थोडी इमोशनल देखील झालेली असते. तेवढ्यात कान्हा तिच्याजवळ येऊन म्हणतो, माझी आठवण काढताय ना? असं बोलल्यानंतर सखी घाबरून मागे वळून बघते आणि तेवढ्या तिथे सरकार मोठ्या मोठ्याने आवाज देते. गौतम भाऊजी, मीनाक्षी, उर्मिला आणि सगळे बाहेर येतात. विचारतात की काय काय. आता इकडे सरकार मुद्दाम मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते आणि म्हणते की माझे दागिने चोरीला गेले तो. आणि सरकार म्हणते की मी पोलिसांना बोलवलंय घरी, आता तेच शोधून काढतील माझे दागिने. आणि आता इन्स्पेक्टर बी घरी आलेले असतात. ते म्हणतात की घरामध्ये कोणावर संशय आहेत का तुम्हाला? आणि ते पोलीस म्हणतात की बाहेरचंही कोणी आलं आहेत का? आणि प्रेक्षकांनो ती सरकार तिच्या मावशीकडे बोट करून म्हणते की ही मावशी आहेत माझी, हीच बाहेरून आली आहेत. आणि तेवढ्यात ते इन्स्पेक्टर म्हणतात की सोनवणे यांच्या खोलीची झडती घ्या. आणि प्रेक्षकांना आता मावशी सुद्धा कावरी बावरी झालेली असते. इकडे सरकार मनोमन म्हणते की आता तयार राहा जेलची हवा खाण्यासाठी. प्रेक्षकांना आता काय होणार माहीत नाही की मावशी सुद्धा आता त्या सरकारच्या वरचढ आहे. हे आपल्याला उद्याच्याच एपिसोडमध्ये बघायला मिळेल. धन्यवाद.